गुड मॉर्निंग. मी अंजली. मी एका दिवसासाठी भावाबरोबर गणेश जयंतीला गेली होती गावी. आमच्या गावी आमचं ब्राह्मण स्थळाच्या इकडे गणेश मंदिर आहे. आम्ही माझ्या भावाने सर्वांनी मंदिर बांधलेलं आहे आणि दरवर्षी मोठा उत्साह साजरा होतो. हे बघा आता जेवण सर्व पूर्ण म्हणजे गावाला आम्ही आलेल्या मंडळींना जेवण दिलं जातं आणि प्रसाद म्हणून. तर खूप छान असं वातावरण आहे, पाहू शकता. आम्ही स्वतःच घरी जेवण बनवतो, म्हणजेच आम्ही तिथेच जेवण बनवतो त्या स्थळामध्ये. आणि खूप छान सगळे पूर्ण आमची वाडी जेवणाला मदत करायला येत असते. आणि मी फक्त एका दिवसासाठी गेलेली आहे गावी, कारण मी दरवर्षी एका दिवसाला तरी मी गणपतीला जाऊन येते. कारण ते मला म्हणजे खूप बरं वाटतं तिथे गेल्यावर. आणि हे बघा, हे आमचं गणेश मंदिर आहे. आम्ही गणेश मंदिर तुम्ही दर्शन घ्या. आणि बाजूला पूजेला बसला आहे चुलत भाऊ सचिन. आणि बघा इथे खूपच छान असं वातावरण आहे. आता पूजा बसलेली आहे. पूजेचा टायमिंग झालेला आहे. पूजा 10 वाजताच बसली आणि मस्त असं वातावरण आहे. गणेश बाप्पांचं दर्शन घ्या. थोडा लेट होत आहे व्हिडिओ अपलोड करायला, कारण गावी रेंज नव्हती आणि खूपच प्रॉब्लेम होत होते. फक्त शूटिंग थोडं घेतलेलं होतं मी. आणि खूप असं वातावरण चांगलं आहे, पाहू शकता. मी माझ्या माहीच्या गिरोबा आणि सासरीला पण संध्याकाळी जाणार आहे. आणि खूप असं वातावरण छान आहे. हे समाधींची आहे, पाहू शकता. आणि आम्ही आता थोड्या वेळानं साडी वगैरे सर्व आम्ही नेसून येणार आहोत. पूजा उठल्यानंतर आरती असते आणि आरतीला सर्व पूर्ण गाव सहभागी होत असतो. आणि त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होतो. खूप छान असं वातावरण रंगलेलं आहे. देवाचं नामस्मरण होत आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त. आणि मी आता घरी आलेली आहे, म्हणजे भावाच्या घरी. आणि नंतर आम्ही आता सर्व आमच्या वहिनींनी वगैरे साडी नेसलेल्या आहेत, पाहू शकता. सर्व माझ्या वहिनी आहेत. आणि खूप असं वातावरण छान आहे. आता आम्ही साडी नेऊन पुन्हा मंदिरकडे जाणार आहोत आरतीला. आणि त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम, तीर्थप्रसादाचा कार्यक्रम चालू होणार आहे. त्यात सहभागी व्हायला खूप आवडतं मला आणि खूपच छान असं वातावरण आहे. तर चला आता आपण थोड्या वेळानं मंदिराकडे जाऊया. तर आम्ही काही शूट केलेलं आहे, काही आम्ही फोटो शूट केलेलं आहे. आता आम्ही मंदिराकडे आलेलो आहे. पूजाचं वाचन चालू आहे, म्हणजे कथा वाचन चालू आहे. आजी कथा वाचन करत आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त असं वातावरण आहे. आणि बाहेर सगळं जेवणाचा कार्यक्रम होत आहे, जेवण बनवत आहे. खूप असं वातावरण छान आहे. मस्त पूजा उठल्यावर लगेचच तीर्थप्रसादाला सुरुवात होणार आहे. या सर्व आमच्या वहिनी वगैरे आहेत. आमच्या अदर लोक पण आलेले आहेत. खूपच छान, खूप सुंदर असं वातावरण आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त. तर थोड्या वेळानंच आता आरती सुरू होणार आहे. खूप छान. बघा, ही आमची बाजूला काकी बसलेली आहे आणि ही पण कथा वाचन ऐकत आहे, कथा वाचन. आता आरतीला सुरुवात झालेली आहे. सगळे आहेत.
एका तीर्थप्रसादाला सुरुवात झालेली आहे, आपली संपलेली आहे. सगळी शाळकरी मुलं पण आलेली आहेत, त्यांनी शाळा आलेली आहे मराठी नियमांची. आधी त्यांना तीर्थप्रसाद देऊन जेवणाला पाठवत आहे. इकडे जेवणाच्या रांगा बसलेल्या आहेत. प्रथम जेवणाच्या रांगा भरपूर होत्या, त्या मला शूट तीर्थप्रसाद वाटत असल्यामुळे मला शूट घेता आलं नाही. आता लास्टला ही मी शूट घेत आहे. सर्व लोक आनंदाने प्रसाद म्हणून जेवून गेलेली आहेत. खूपच छान. मी आता नमस्कार करत आहे आणि पूजा करणार आहे देवाची. अशा प्रकारे हा गणेश जयंतीचा कार्यक्रम खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा झालेला आहे आणि दरवर्षी आम्ही जातोच नक्की. खूप छान असं वातावरण आहे. हे वहिनी, ही प्राचिता आणि हे दोन्ही भावांच्या मिसेस. आता आम्ही फोटोशूट करत आहोत. आम्ही लगेच उद्या सकाळी मॉर्निंगला निघणार आहोत मुंबईला. एकच दिवसासाठी मी आलेली. खूप छान. मस्त. बघा गणपतीचं आणि सत्यनारायणचं दर्शन घ्या. ते बरीच पूर्वी पण म्हणजे भजनं होऊन गेलेली आहेत, मला शूट करता आलं नाही इथे. आणि इथे आमचे असे भाऊ भजन करत आहे. अशा प्रकारे आनंदाने आणि उत्साहाने हा गणेश उत्सव साजरा झालेला आहे. गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेवो, सर्वांची मनोकामना पूर्ण करो, शरीर निरोगी राखो आणि प्रत्येक कामामध्ये यश देवो ही गणपती गणेश सत्यनारायण प्रार्थना करते.